हरे कृष्णा प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 31. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. भाषांतर. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण पाहिलं की जो भगवंतांना सर्वत्र पाहतो आणि सर्व वस्तूंना भगवंतांमध्ये पाहतो, त्याच्या समोरून भगवंत कधी अदृश्य होत नाहीत किंवा तोही भगवंतांसमोरून कधी अदृश्य होत नाही. म्हणजे भगवंत त्याला कधी विसरत नाहीत किंवा तो भक्त भगवंतांना कधी विसरत नाही. तर असा भक्त सर्वत्र भगवंतांना पाहतो. आपण मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे प्रत्येकामध्ये भगवंत परमात्म्याच्या रूपात राहतात आणि CCTV प्रमाणे प्रत्येकावर लक्ष ठेवून त्याप्रमाणे त्याला गती किंवा सेवाभाव देतात. परंतु येथे स्वतः भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगत आहेत की मी म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आणि परमात्मा आम्ही अभिन्न आहोत. म्हणजे भिन्न नाही तर एकच आहोत. योगी मात्र त्याच अंतर्यामी परमात्म्याचं ध्यान करतो, म्हणजे श्रीकृष्णांच्या विस्तारित रूपावर ध्यान करतो. म्हणून परमात्मा आणि श्रीकृष्ण हे अभिन्न आहेत हे योगी मनुष्यानं जाणलं पाहिजे. कारण श्रीकृष्णांपासूनच परमात्माचा विस्तार झालेला आहे. म्हणजे परमात्मा रूपामध्ये स्वतः श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. कसा, चला पाहूया. तर भगवान श्रीकृष्ण हे आदि पुरुष पूर्ण पुरुषोत्तम भगवान परमेश्वर आहेत. भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं गोलोक नामक स्वतःचं धाम आहे. चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तेच श्रीकृष्ण हे संपूर्ण अस्तित्वाचे मूळ उगम आहेत आणि सर्व काही त्यांच्यातच सामावलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांपासून विष्णूंची 3 रूपेही विस्तारित होतात, ज्यांना पुरुष रूपे म्हटलं जातं. त्यातील पहिलं पुरुष रूप म्हणजे महाविष्णू, म्हणजेच कारणोदक्ष आहे विष्णू होय, जे कारण सागरात शयन करतात. ब्रह्मसंहितेत वर्णन आहे की महाविष्णूंच्या प्रत्येक रोमरंध्रातून अनंत ब्रह्मांड निर्माण होतात आणि लय पावतात. म्हणजे ते 3/4 आध्यात्मिक जगत सोडून राहिलेल्या 1/4 अखिल भौतिक अस्तित्वाचेच परमात्मा आहेत, भौतिक जगाचे निर्माता आहेत. दुसरे पुरुष रूप म्हणजे गर्भोदकशाही विष्णू, जे त्या प्रत्येक ब्रह्मांडाच्या आत गर्भसागरात प्रवेश करतात. तेच त्या प्रत्येक ब्रह्मांडाचे परमात्मा असतात. याच गर्भोदकशाही विष्णूंच्या कमलनाभीतून एक कमळपुष्प उदय पावतं. ते कमळपुष्प भगवान ब्रह्मदेवांचे जन्मस्थान असते. अशा प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडासाठी एक गर्भोदकशाही विष्णू आणि एक ब्रह्मदेव असतात. तिसरे पुरुष रूप म्हणजे क्षीरोदकशाही विष्णू. हे क्षीरसागरात पहुडलेले असतात, जे प्रत्येक ब्रह्मांडातील प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये म्हणजे चतुर्भुज शंख चक्र गदा पद्मधारी श्री विष्णूच्या रूपामध्ये निवास करतात. हे भगवंतांचे 3 पुरुष अवतार हे भौतिक सृष्टीचे मूळ कारण आहेत. अशा प्रकारे चैतन्य चरितामृतामध्ये सांगण्यात आलेलं आहे की महाविष्णू म्हणजेच कारणोदकशाही विष्णू, नंतर गर्भोदकशाही विष्णू आणि नंतर क्षीरोदकशाही विष्णू हे तिघे संपूर्ण भौतिक सृजनाचे आश्रय आणि नियंत्रक आहेत. तथापि ते भगवान श्रीकृष्णांच्या कलेचे अंश आहेत. म्हणजे हे सर्व विष्णू रूपे गोलोक वृंदावनात निवास करणाऱ्या श्रीकृष्णांचीच विस्तारित रूपे आहेत. त्यामुळे ते श्रीकृष्णांपासून अभिन्न आहेत. म्हणजे सर्व कारणांचे कारण आदी पुरुष गोविंद म्हणजेच वृंदावनातील कृष्ण आहेत. बाकी सर्व त्यांचे विस्तार आहेत. उदाहरणार्थ, एका मशालीने अनेक दिवे प्रज्वलित केले तर त्या प्रत्येक दिव्याची ज्योत त्या मशालीच्या ज्योतीचा विस्तारित अंश असते. त्यामुळे ती मशालीपासून अभिन्न असते. त्या मशालीमध्ये आणि त्या दिव्यांमध्ये एकच प्रकाश असतो. तसेच असंख्य जीवांच्या हृदयात स्थित असणाऱ्या असंख्य परमात्म्यांमध्ये कोणताही भेद नसतो. म्हणजे श्रीकृष्ण अमर्यादित जीवांच्या हृदयांमध्ये अमर्यादित परमात्म्याच्या रूपाने स्थित असून प्रत्येक परमात्मा एकच असतात. उदाहरणार्थ, आकाश आणि घट. आकाश एकच आहे, अनंत आहे आणि अखंड आहे. 10 मातीची भांडी घेतली तर प्रत्येकात आकाश आहे, म्हणजे पंचतत्वांपैकी एक आकाश तत्व आहे. पण प्रत्येक भांड्यामध्ये वेगळं आकाश आहे का?
नाही, आकाश अखंडच आहे. थोडक्यात कोट्यावधी जीव म्हणजे कोट्यावधी घट समजा आणि प्रत्येक घटात आकाश म्हणजे प्रत्येक हृदयात परमात्मा आहेत. तसेच श्रीकृष्ण एकच आहेत तरीही ते निश्चितच सर्वव्यापी आहेत. म्हणजे एकाच वेळी ते अनंत हृदयात पूर्ण रूपाने राहू शकतात. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे सूर्य एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसतो त्याचप्रमाणे भगवंतांचं एकच रूप आहे तरी ते त्यांच्या अतिंत शक्तीच्या प्रभावाने सर्वत्र उपस्थित आहे. तुमच्या हृदयातील परमात्मा आणि माझ्या हृदयातील परमात्मा यात असलेल्या शक्ती, ज्ञान, ऐश्वर यात काही फरक नाही. दोन्ही पूर्ण कृष्णच आहेत. म्हणून परिपूर्ण योगी म्हणजेच भक्तियोगी श्रीकृष्णांशी संबंध बनवण्यासाठी आतुर असतो. कारण श्रीकृष्ण स्वतः त्याच्याशी संबंध बनवण्यासाठी आतुर असतात. म्हणून आपण श्रीकृष्णांचीच सेवा केली पाहिजे, त्यांच्याशी प्रेममय आदान प्रदान केलं पाहिजे. म्हणून भक्तियोगी हा नेहमी भगवान श्रीकृष्णांमध्येच युक्त राहतो. कारण भगवान श्रीकृष्णच त्याच्याशी संबंध बनवू शकतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपानं प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत. या श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याला जाणून प्रत्येक भक्तियोगी भगवान श्रीकृष्णांशीच जोडला जातो. उदाहरणार्थ स्वतः श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ते सर्व प्राण्यांच्या हृदयांमध्ये परमात्मा रूपाने स्थित आहेत. तरीही अर्जुन फक्त हृदयातील परमात्म्याची पूजा करत नाही, तो श्रीकृष्णांच्या सगुण रूपाची म्हणजे बासरीधारी मित्र असलेल्या, रथावर उभा असलेल्या, सारथी असलेल्या श्रीकृष्णांशी, सगुण साकार प्रेमळ श्रीकृष्णांशी नाते जोडतो. तो श्रीकृष्णांना प्रश्न विचारतो, त्यांच्याजवळ रडतो, त्यांना शरण जातो. किंवा गोपिका जंगलात किंवा मंदिरात बसून हृदयातील परमात्मा शोधत नाहीत. त्या वृंदावनात प्रत्यक्ष बासरी वाजवणाऱ्या, माखन चोरणाऱ्या श्रीकृष्णांवर प्रेम करतात. ते परमात्मा आहेत हे जाणूनही ते श्रीकृष्णांचं सखा किंवा प्रियकर रूपच निवडतात. म्हणून खरा योगी भगवंत परमात्मा रूपात सर्वांच्याच हृदयात स्थित असतात हे त्यांचं ऐश्वर जाणूनच भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला, धाम यांच्याशी विशेष नाते जोडतो. म्हणून जो प्रत्येकामध्ये भगवंतांना परमात्मा रूपामध्ये पाहतो आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो, तो श्रीकृष्ण आणि परमात्मा एकच आहेत हे जाणतो. तसेच श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये सदैव युक्त असलेल्या कृष्ण भावना भावित व्यक्तीमध्ये म्हणजे जे व्यावहारिकदृष्ट्या श्रीकृष्णांची सेवा करतात, नामजप करतात इत्यादीद्वारे श्रीकृष्णांमध्ये सदैव स्थित असतो. मग भले तो या भौतिक जगतात विविध कर्मांमध्ये गुंतलेला असला तरी तो ती सर्व भौतिक कार्ये भगवंतांसाठीच करीत असतो. म्हणजे 24 तास तो कृष्णमय असतो. त्याच्यामध्ये आणि 24 तास परमात्म्यावर ध्यान करण्यात मग्न असणाऱ्या योग्यामध्ये मुळीच भेद नाही. कारण भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची प्रत्यक्ष पूजा करून प्रसन्न आहेत, तर योगी भगवंतांच्या परमात्मा रूपाची पूजा करून प्रसन्न असतात. तरीही कृष्ण भावनाभावित योगी व्यावहारिकदृष्ट्या अनेक सेवांद्वारे श्रीकृष्णांमध्येच सदैव स्थित असतो. कारण श्रीकृष्णांमध्ये आपल्याशी आदानप्रदान करण्यासाठी त्यांच्या नाम, रूप, गुण, लीलांचं विशेष माधुर्य असतं. अशा प्रकारे कृष्ण भावना भावित मनुष्य जेव्हा सतत एकही क्षण व्यर्थ न घालवता भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न असतो तेव्हा तो अगोदरच मुक्त झालेला असतो. कारण याच सर्व सेवा तो गोलोकधामामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये करणार असतो. म्हणून त्याला या जगतात असतानाच मुक्त समजलं जातं. उदाहरणार्थ एकही क्षण वाया न घालवता 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होणारच याची सर्वांनाच खात्री असते. कारण त्यानं जो दिवस रात्र एक करून अभ्यास केलेला असतो तोच बोर्डाच्या परीक्षेमध्ये जाऊन लिहिणार असतो. योगी हृदयात कृष्णांना पाहून तेथेच थांबतात, परंतु भक्त मात्र सर्व आकर्षक श्रीकृष्णांना समोरासमोर पाहतात, त्यांच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी त्यांची सेवा करतात. म्हणून कृष्ण भावना म्हणजे योगाभ्यासातील प्रमुख समाधिस्थ अवस्था होय. अशा प्रकारे सर्वव्यापी आणि देशकालातीत श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपावर ध्यान एकाग्र केल्यानं मनुष्य श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन होतो आणि मग त्यांच्या दिव्य सहवासाच्या सुखमय अवस्थेची त्याला प्राप्ती होते. उदाहरणार्थ ध्रुव महाराज, 5 वर्षांचे ध्रुव महाराज मधुवनात एका पायावर उभे राहून ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करून मन फक्त विष्णूंवर एकाग्र करतात आणि 6 महिन्यांमध्ये विष्णू त्यांच्या समोर प्रकट होतात. शेवटी ध्रुव महाराज दिव्य विमानातून वैकुंठाला जातात. किंवा मीराबाई
त्या राजवाड्यात राहून सुद्धा मन गिरीधर गोपालावर एकाग्र करतात. त्यांना विष दिलं जातं, परंतु भगवंतांच्या प्रतिसादानं त्याचं अमृत होतं. कारण मीराबाईंचं भगवंतांवरील ध्यान इतकं घट्ट असतं की कृष्ण तिच्या रक्षणाला हजर होतात. याचं सार हेच की जिथे ध्यान तिथे कृष्ण आणि जिथे कृष्ण तिथे आनंद होय. म्हणून आपणही आपल्या मनाला भगवंतांवर लावलं पाहिजे. इतर भौतिक गोष्टींवर ते लागलं तर ते ताण, तणाव, भीती या गोष्टींमध्ये अडकतं. श्रीकृष्णच हेच परमात्मा रूपानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. केवळ याच ज्ञानानं योगी निर्दोष होतो. तो कितीही अडीअडचणी आल्या, संकटे आली तरीही भगवंतांना सर्वत्र पाहू शकतो, कारण त्याचा भगवंतांशी संबंध स्थापित झालेला असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये खूप जास्त समस्या आल्या तर तो काय त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विसरतो का? नाही. त्याचप्रमाणे परिपूर्ण योग्याच्या आयुष्यामध्ये कितीही समस्या आल्या तरी तो भगवान श्रीकृष्णांना कधीच विसरत नाही. त्याचे खरे नातेवाईक श्रीकृष्णच असतात, कारण या भौतिक जगातील नाती तात्पुरती आहेत. प्रत्येक जीवाचा भगवंतांशी संबंध असतो आणि भगवंतांशी संबंधित लोकांमध्ये जो संबंध असतो तो त्यांच्या नात्याच्या केंद्रस्थानी भगवंत असल्यामुळेच असतो. अशा प्रकारे भगवंत सर्वांवर कृपा करतात. ज्याप्रमाणे सूर्य सगळ्यांसाठी उगवतो, पण दारं, खिडक्या, पडदे बंद केले तर घरामध्ये उजेड येत नाही, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता सर्वांना दिली आहे. पण जो वाचतच नाही, ऐकतच नाही, त्याचं ते दुर्भाग्यच. म्हणून गीता वाचावी, त्याप्रमाणे आचरण करावं, मन भगवंतांच्या सेवेत लावावं, मगच खरा आनंद मिळेल. मग आपण आपल्या मनाला निरंतर भगवंतांच्या सेवेमध्ये कसं लावायचं? तर भजन करून. उदाहरणार्थ, युधिष्ठिर महाराज राज्य करीत होते. त्यामध्ये त्यांना प्रजेकडून कर आकारावा लागे, कधी कोणाला शिक्षा द्यावी लागे, लोकांचं कसं कल्याण होईल याबद्दल चिंतन करावं लागेल. हे सर्व काही भजनच होतं. किंवा अर्जुनानं तर लढाई करून लोकांना मारलं, ते सुद्धा भजनच होतं, कारण तो भगवंतांसाठी, भगवंतांच्या उपदेशानुसार तो ते करत होता. म्हणून आपणही कोणतंही कार्य शास्त्रानुसार, भगवंतांच्या उपदेशानुसार केलं तर आपल्याही हातून भजन घडेल. अशा प्रकारे प्रत्येक जीवामध्ये परमात्मा रूपानं भगवंत उपस्थित असतात. म्हणून आपला प्रत्येक जीवाशी संबंध असतो हे ओळखून आता आपण या भौतिक जगामध्ये कसं वागलं पाहिजे हे भगवंत येथून पुढे स्पष्ट करणार आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या हृदयामध्ये जे परमात्मा आहेत ते भगवान श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहेत हे जाणलं पाहिजे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करून योगाच्या सर्वोच्च स्थितीपर्यंत पोहोचलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये सदैव स्थित राहूयात. कृष्ण भावना भावित कर्मे करून मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.